गुड इव्हनिंग गाईज. कारण की 2-3 दिवस झाले आम्ही फक्त 2-3 दिवस झालं घरीच आहोत, तर त्याच्यामुळे आम्ही मॉर्निंगला झोपतोय आणि आफ्टरनूनला उठतोय. सो गुड मॉर्निंग नाही तर गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमची आकांक्षा आणि आता हे आमचं विशाखापट्टणमचा व्लॉग आहे. सो आज आम्ही काय बनवलंय शेफ? बोला. काय आज स्पेशल आहे पावभाजी. तसं तर पाव नाही भेटत इथे विशाखापट्टणम मध्ये आहे, अशी सिटी मध्ये आम्ही येऊन पडलोय. तिथे जर पावभाजी खायची म्हणली तरी फक्त आम्ही भाजीच बनवू शकतो. पाव आम्हाला भेटतच नाही, आम्ही विकत जरी आणायचं म्हणलं तरी. आणि मग त्याच्या आणि आज पण स्पेशल आम्ही पाव रिप्लेस करून आम्ही काय आणलंय, मिल्क ब्रेड आणले. ऐक ना, आणि आज बर्थडे पण आहे. अरे हा, सगळ्यात स्पेशल तर आज ऋतूचा बर्थडे आहे. आणि साडी घालून कुठे मॅडम गेला होता बघूयात आपण, या जरा रील्स काढायला गेलत्या त्या. सो हिला इथे मुलगा बघायला आला होता, पण त्याची काय हिला लँग्वेज कळली ना, हिची त्याला काय कळली नाही. सो ते मागणं आम्ही नाही बघितलं, कॅन्सल केलं. आणि हे बघा इथं प्रेमभंगी लोक कसे बसले, ती बघा तिकडे, तिकडे बघा. इज्जत धक्के बेटे, इज्जत धक्के. इधर भी देख लो. अरे इश्क की है दीवानी. पोराचं काय झालं, नाही आवडलं का? मुलगा चांगला होता, पण त्याला माझी लँग्वेज कळत नव्हती. नाही त्याला आणि थोडंसं सो चलो बघूयात मग आता काय बनवलं. हे बघा, बटर मक्खन बिखन लगा के, हो. आणि काय राईस. हे राईस फक्त त्याच्यामध्ये स्पेशली फक्त नेहा आणि ऋतुजासाठीच आहे, कारण त्यांना अवॉइड केलं काही गोष्टी खाण्यापासून. तुम्हाला माहितीच असेल ह्यांना अवघड रागेचं दुखणं झालेलं आहे. हे बघा. सो हाय गाईज, आजचा मेन्यू आपण बघू शकता. सगळे आता जेवायला बसलेले आहेत. आम्ही पावच्या जागी रिप्लेस करून ब्रेड आणले होता, कारण इथे भेटत नाहीत पाव. आकांक्षा वाढायला घेते आणि हिने ऑलरेडी सुरू केलेले आहे. विचारूयात आपण. बोला मॅडम. आपका क्या बोलना है? नेहा मॅडम सध्या तिथे बिझी आहेत. हाँ आकांक्षा मैडम बोलिए. मी पिंपरी मध्ये जाते ना खायला, त्याच्यापेक्षा पण सुंदर. थँक्यू थँक्यू. तिला नाही विचारू शकत सध्या, ती तर लीव वरती आहे. तू सांग. चाटून खाल्लंय. खूपच भारी झालेलं माझं. आणि कशिशला खरंच मानायला पाहिजे, जेवण खूप भारी बनवते. थँक्यू. हे बघा, आमची ऋतुजा मॅडम थोडीशी पेन मध्ये आहे, ती तरी स्माइल दिसते फेस वरती. खाऊन गेलते का? चला. हो, पण तिलाच खायला लेट झाले ना, आपणच पहिलं बसलोय. क्यों ऐसा क्यों मॅडम जी? पाहुणे इम्पॉर्टंट असतं. ओके बस बाय बाय. आमचं आता एकदम मस्त. आणि हे बघा आता काय बनवते. सुगरण दही, म्हणजे दूध राहिलेलं खराब होईल म्हणून आम्ही त्याचं दही लावलं आणि आता आम्ही त्याची लस्सी बनवतोय मस्त. जेवण झाल्यावरती ताक आणलंय. ताकच आहे ना लस्सी. पागल, ताकामध्ये साखर आपल्या बापाने टाकली होती का? मस्त झालं. काल बदाम काजू बिजू आणायला ऐक ना, ती ॲलोवेरा कशी टाकली बघा. आम्ही आलोय सरांच्या आणि मॅडमच्या घरी. हे बघा सगळे, बिकॉज रिझन आहे की आम्ही मॅम फेशियल करणाऱ्या पार्लरवाल्या मॅडम आल्यात. 9:30 वाजता. हे बघा मॅम सगळं हात पाय धरणार आहे. मॅमचं इथं फेशियल करायला आलोय आणि मॅमने आम्हाला बघा हे खायला दिलं. कशी टेस्ट आहे. आणि नंतर त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटोचे अल्बम पण दिले. आणि ऋतुजा तिथं मॅमच्या घरी येत आणि आम्ही चौघी फिरतोय रोडने,
कारण की काला दिसतो आपण हा रात्र टॉर्च आणि लावू सकाळ. शकता रात्रानच येत नाही तरी दाखवायला पाहिजे होत त्या ह्याच्यात जरा उजेडा बिजेड टॉर्च लावू का टॉर्च दाखव रे फक्त आम्ही आता झोल काहीतरी गडबड घोटाळा काहीतरी करून आम्ही तुम्हाला दाखवतोय. सो आम्ही चौघी आता फिरतोय म्हणजे इनो घ्यायचा होता आता 2 दिवस आम्ही घरीच होतो. सो खातोय आणि झोपतोय खातोय आणि झोपतोय. Digest वाव होत नाही. बाबासाहेबांचा स्टॅच्यू बघा किती सुंदर आहे इथे. दिसेल का नाही माहिती नाही. खाली विठ्ठल दाखव की. चष्मा कुठे खाली विठ्ठल थांबलेला हा खाली विठ्ठल लावून थांबले. ऐक ना चष्मा नाहीये तिथे हा आणि हे टेम्पल नवीन बांधतात ते मस्त आहे काय संबंध सुंदर. टेम्पल वर बघा किती किती छान छान. हे मॉर्निंगला दिसेल आता नाही दिसणार. आता त्याच्यावर मी टॉर्च नाही मारू शकत. मला ह्याचं वाईट वाटतं की बिचारी आमच्या आकांक्षा तिला एग रोल खायचं होतं जे की बंद नाही झालं. मला नव्हतं खायचं तन्वीला खायचं होतं. बरं तिचं बी बिचारी मला वाटते ती पण बिचारी वाटते कारण की खाऊन झोपतोय आणि ते डायजेशनचा प्रॉब्लेम होता. आता मी नाही खाणार. त्या दिवशी पण चिकनचं खाल्लं आणि पूर्ण रात्र मला वॉमिटिंग झाली आहे. सो नो रिस्क पी लो जिंदगी जी लो जिंदगी. सो आता त्यांचं फेशियल वगैरे झालं. कॉल आलता त्यांचा. हे बघा आम्ही काय घेतलंय. ह्या आईस्क्रीम साठी मी ह्यांना एवढं फिरवलं ना बिकॉज मला ही इकडची आईस्क्रीम खूप आवडती. पहिलं पण आंध्राला मी हेच खाल्लं होतं. चॉकलेट त्याच्यामुळे आहे व्हॉलीबॉलची बिस्किट आहे बोललेच आणि की आतमध्ये हेच फ्री आईस्क्रीम. आईस्क्रीम सँडविच खाते इन शॉर्ट ते बोल आणि मी खाते ब्लूबेरी. एक नंबर टेस्ट. ताच पान. आता उद्या मॉर्निंगला लवकर इव्हेंटला जायचंय त्याच्यामुळे आता आम्ही बॅग पॅक करायला घेतली आणि आता आम्ही झोपणार. सो बाय गुड नाईट. आता छान दिसते चल बाय बाय गुड नाईट. काय नाही